श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपला विषय काय आहे? देवपूजा. आता मी विज्ञानवादी माणूस आहे. देव हा आपल्या हृदयात आहे. चंद्र, सूर्य, अग्नी, हवा, पाणी आणि अन्न प्राणीमात्रा देव आहे. पण मग ही जी देवपूजा करायची ही काय आहे? सगुण भक्ती. सगुण म्हणजे प्रत्यक्षात माझ्या पुढं काहीतरी देह आहे. निर्गुण म्हणजे काहीच मानायचं नाही. तर काही लोक निर्गुण भक्ती करतात, काही लोक सगुण भक्ती करतात. तर सगुण भक्ती म्हणजे एक जरी चुका झाल्या तर सहन केल्या जातात. निर्गुण भक्ती चुका केल्या जात नाही. आणि मग ही देवपूजा करताना माणसाचं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन हे नको आहे तिथं जातं आणि वाईट कर्म केलं जातं. चित्त स्थिर राहत नाही. आणि मग देवपूजा करणं म्हणजे याचा अर्थ काही एकाग्रता होती. एकाग्र केल्यानंतर त्याचं जीवन हे स्थिर होतं आणि तो वाईट मार्गाला जात नाही. म्हणून ही देवपूजा करायची. माझी देवपूजा, माझी देवपूजा, किती समजावू गुरु राजा. पलंग मी केली शेज फुलांची, गवळ नाही. आरसे लाविले 4, हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल का. हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल का. म्हणजे मीराबाई कृष्णाची भक्ती करायची आणि मग त्या कृष्णाला जीव घालायची, कृष्णाला झोपवायची आणि त्या कृष्णाचं पायात घुंगरू बांधून नाचायची. तसं हे मन जर भगवंताला जर दिलं तर ते वाईट कामाला जात नाही आणि त्याचं हातून चांगले कर्म होतात आणि चित्त एकाग्र राहतं. म्हणून ही देवपूजा. आणि मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. देवाला सगुण मानायचं का निर्गुण? मग हा आतला देव. आत हरी बाहेर हरी अवघा कोंडीला हरी. तर आपल्या आत हरी आणि बाहेर हरी दोन्ही एकत्र करून माणसाच्या मनाला स्थिर करायची. म्हणून आपल्या कुटुंबात जेवढे माणसं असतील प्रत्येकाला जसं हे आपण जनावरं इकडं तिकडं फिरतात आणि त्याला आपण काय लावतो? दावं लावतो. तसं हे मनाला दाव आहे. आणि मनाला दावं लावून चांगल्या मार्गाने मुलं जावा, चांगल्या मार्गाने कुटुंब राहावा. म्हणून त्यांनी देवपूजा करणं हे गरजेचं आहे. आणि स्थिर झाला तर त्याच्या जीवनाचं कल्याण होतं आणि आत्मा स्थिर होतो. म्हणून प्रत्येकानं दररोज देवपूजा ही केलीच पाहिजे. केली तर त्याचं जीवन स्थिर होतं, कुटुंबाला वळण लागतं. आजचे पाश्चात्य विचार आहे. या मोबाईलमध्ये अनेक वाईट पाहिले जातात. हा जो मोबाईल आहे, मोबाईलमध्ये निम्मं चांगले निम्मं वाईट आहे. आताची मुलं या मोबाईलच्या नादी लागून उद्ध्वस्त झाली. म्हणून आपल्या साधू संतांनी, आपल्याला ऋषीमुनींनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ही देवपूजा दिली आणि देवपूजा केल्यानं माणसाचं मन स्थिर होतं. म्हणून प्रत्येकानं देवपूजा करणं हे गरजेचे. जय भैरवनाथ महाराज की जय.